राजकीय वैमनस्यातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, एकमेकांना नुकसान पोहोचवणं या गोष्टी राजकारणात काही नवीन नाही. मात्र अकोल्यातून पुढे आलेल्या घटनेनं राजकीय वैरमनस्याची व्याख्या बदलली आहे की काय हा मोठा प्रश्न पडतो. अकोल्यात एकनाथ शिंदे गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असणारे शेख मोहसिन शेख समद यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण अपघाती निधनाचंच वाटत होतं. समद यांच्या मृत्यू प्रकरणावरून हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र अशातच आता मोहसिन यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणात एक वेगळाच दावा केला, ज्यामुळे अकोल्यासहितच राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाती मृत्यू प्रकरणाचा रंगच या दाव्यानं बदलून गेला. मोहसिन शेख यांच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदे गटाच्याच अकोल्यातल्या एका मोठ्या नेत्यावर मोहसिन यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यामुळे अकोल्यातलं राजकीय वातावरण सध्या मोठ्या प्रमाणात तापलंय. नक्की काय घडतंय अकोल्यामध्ये, मोहसिन शेख यांच्या कुटुंबियांनी नक्की कोणावर आरोप केलेत, या संपूर्ण प्रकरणातला घटनाक्रम नक्की काय होता, हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. तारीख 23 जून, अकोला शहरातील वर्दळीचा परिसर असणारा नेहरू पार्क इथं नेहमीसारखंच वातावरण होतं. शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असणारे शेख मोहसिन शेख समद हे संध्याकाळी दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पाठीमागून प्रचंड वेगात आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार आणि जीवघेणी धडक दिली. या भीषण धडकेत समद शेख थेट रस्त्यावर कोसळले. समद शेख हे इतक्या जोरात गाडीवरून आदळले होते की त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आणि बघता बघता त्यांच्या आजूबाजूला रक्ताचं थारोळ पसरलं. परिसरातील नागरिकांनी तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखत त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, पण या दुर्घटनेत शेख मोहसिन यांची प्राणज्योत मालवली. सुरुवातीला सर्वांनाच ही घटना म्हणजे एक दुर्दैवी अपघात आहे असं वाटलं होतं, पण या प्रकरणाला नंतर एक धक्कादायक वळण लागलं. शेख समद यांच्या कुटुंबियांनी या अपघात प्रकरणात एकनाथ शिंदे गटाचे अकोल्यातले नेते मंगेश काळे यांच्यासहितच स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले. मंगेश काळे हे नक्की कोण आहेत हे अगोदर आपण समजून घेऊया. मंगेश काळे हे अकोल्यातले एकनाथ शिंदे गटातील मोठा आणि वजनदार प्रस्थ. ते यापूर्वी महापालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखा काळे या सध्या अकोला महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्यामुळे मंगेश काळे यांच्यावर शेख समद यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपाला एक गंभीर वळण मिळतं. या अपघातात शेख समद यांच्या मृत्यूची माहिती ही वाऱ्यासारखी अकोला शहरात पसरली. त्यानंतर शेख समद यांचे समर्थक, त्यांचे नातेवाईक आणि आजूबाजूच्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी थेट अकोला शहरातलं खदान पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनच्या आवारात मोठी गर्दी करत शेख समद यांना न्याय देण्याची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांकडून मंगेश काळेला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शेख समद यांच्या नातेवाईकांनी केला. त्यांनी पोलीस स्टेशन समोरच धरणे धरले. या नातेवाईकांचा पोलिसांवर रोष अशासाठी होता की पोलिसांनी या प्रकरणाची नोंद फक्त अपघाती मृत्यू अशी केली होती. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शेख समद यांचे नातेवाईक म्हणाले की एखाद्याला मागून चुकून धडक लागलं या गोष्टीला आपण अपघात मानू शकतो, पण एखाद्याच्या छातीवरून जाणीवपूर्वक 3 वेळा गाडी नेणं याला अपघात कसा म्हणताय? तो हा अपघात नसून हा मनुष्यवध आहे आणि या गुन्ह्यामध्ये मनुष्यवधाचं कलम मंगेश काळेवर लागलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. शेख समद यांच्या कुटुंबियातील महिला देखील या प्रकरणी पोलीस स्टेशन समोर ठाण मांडून होत्या. त्यांनी देखील या प्रकरणी पोलिसांनी दोष दिलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार शेख समद यांच्या मृत्यूपूर्वी आम्ही त्यांच्याशी बोललो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की मंगेश काळेनं माझ्या छातीवरून 3 वेळा गाडी नेली. मग असं असताना मंगेश काळेवर पोलिसांनी कार्यवाही का केली नाही? त्याच्यावर किरकोळ गुन्हे का नोंदवले गेले? आमचं म्हणणं इतकंच आहे, आमचा माणूस मृत्युमुखी पडलाय तर त्याच बदल्यात आम्हाला न्याय मिळायला हवा. या घटनेवरून सध्या अकोल्यातलं राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलंय. मयत समद शेख हे राजकारणासहितच सामाजिक कार्यात देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. त्यांचा अशा पद्धतीनं मृत्यू झाल्यानं अकोलावासियांमध्ये हळहळ तर होतीच आहे, सोबतच अकोल्यात राग देखील व्यक्त केला जातोय. या संपूर्ण घटना प्रकरणावरून वातावरण तापत असतानाच काही जणांनी
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाच्या तपासाला गती घेतली आहे. त्यांनी संबंधित घटनास्थळाच्या परिसरातील CCTV फुटेज गोळा करून ते तपासायला सुरुवात केली. या प्रकरणात समज शेख यांच्याकडून ज्या मंगेश काळेंवर आरोप होतोय, त्यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. अकोला महापालिकेमध्ये ते यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 नगरसेवक या मागच्या निवडणुकीमध्ये अकोल्यात निवडून आलेले, त्यात मंगेश काळे यांच्या पत्नी सुरेखा काळे यांचा देखील समावेश होता. मात्र मार्च महिन्यात मंगेश काळे यांच्या पुढाकारानं सुरेखा काळेंसह इतर 4 नगरसेवकांनी अचानक एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी अकोल्यात मोठी खळबळ उडालेली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अवघे 2 नगरसेवक त्या महापालिकेत उरले होते. एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंगेश काळे यांची अकोट विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. इतक्या कमी कालावधीत मंगेश काळेंवर दिल्या गेलेल्या जबाबदारीमुळे मंगेश काळे यांचं वजन किती आहे राजकीय क्षेत्रात हे स्पष्ट होतं आणि त्यामुळंच या घटनेला एक गंभीर वजन प्राप्त होतं. त्यामुळे आता या प्रकरणात कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार समज शेख यांची मंगेश काळे यांनी हत्या केलेली आहे की हा एक दुर्दैवी अपघात होता हे आता पुराव्यांवरून सिद्ध होईलच. पण तोपर्यंत अकोल्यातलं वातावरण मात्र ढवळून निघलं इतकं नक्कीच. या घटनेनं अनेक प्रश्नांना जन्म दिला. खरं तर काही कालावधीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी एक विधान केलेलं. राजकारण लय वंगाळ गड्या. आज समज शेख यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून ही गोष्ट आठवल्याशिवाय राहत नाही. या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले शेख यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आता त्यांच्या मृत्यू प्रकरणी मंगेश काळे यांचा हात आहे का, या अँगलने देखील स्थानिक पोलीस तपास करतायत. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या व्हिडिओबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.